प्रश्न आहे बघा, 10, 6, 10, शेकडा, 10 दर आणि 3,000 रुपये या रकमेवर यावरील 3 वर्षाच्या मुदतीवर सरळ व्याज व चक्रवाढ व्याज यातील फरक आपल्याला काढायचा आहे. मग काय करायचं, पहिले मुद्दल आहे ना, मुद्दल 3,000 आहे, पहिले लिहून घ्यायचं मुद्दल 3,000. ठीक आहे, 3,000 लिहून घेतले आणि नंतर गुणाकार करायचा आहे. बघा इथं 3 वर्ष दर दिलेला आहे 10% 3 वर्षांनी. तर प्रत्येक काय करायचं, 3 वर्ष न घेता 2 वर्ष घ्यायचं, म्हणजे 10 वेळेस काय करायचं, 10 2 वेळेस घ्यायचे. म्हणजे कसं, 10/100 पहिला वर्ष इकडचा दुसरा वर्ष, बरोबर आहे. आता करायचं काय, परत काय करायचं, गुणाकार करायचा आहे. ठीक आहे, आता गुणाकार करताना बघा इथं काय करायचं आहे, 3,000वर 10% काढायचे, किती होतात, 300 होतात. परत काय करायचं, जो दर आहे त्याच्यामध्ये ॲड करायचे, मग किती होतात, 310. ठीक आहे, इथं लिहितो मी, याच्या समोरचं इथं लिहितो. ठीक आहे, तर बघा छेदामध्ये 100 करायचं आहे, मग याला सॉल्व करायचं आहे. बघा सॉल्व कसं करायचं बघा, तर पहिले काय होणार, हे शून्य इकडचा शून्य, परत हे शून्य, हे शून्य, हे शून्य, हे शून्य कॅन्सल होणार, बरोबर आहे. 1 2 3 घेऊन गेले याला 3, बरोबर आहे. आता राहिलं काय बघा, इथं 3 राहिले, इथं 1 1 आहे आणि इथं किती आहे, 31 आहे. म्हणजे राहिलं काय, 3 × 31. जर गुणाकार केलं तर सरळ व्याज व चक्रवाढ व्याज यामधला फरक किती असणार, 93 रुपये. जो ऑप्शन नंबर सी याचं उत्तर असेल. ओके.